आता पाहूयात झटपट बातम्या. परळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये राज्यस्तरीय कृषी पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्यात 189 पुरस्कारार्थ्यांचा गौरव होणार आहे. राज्यस्तरीय कृषी पुरस्कार राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान रथाला जोडण्यात येणाऱ्या बैलजोडीवरून सुरू असलेला वाद अखेर मिटलेला आहे. माऊलींच्या रथाला यंदा आळंदीतील रानवडे कुटुंबातील तिघांच्या बैलजोडीला मान मिळाला. राज्य शासनानं 7 मोठ्या जलाशयातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी दिली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी प्रकल्प आणि अहिल्यानगरमधील मुळा प्रकल्पाचा समावेश आहे. त्यामुळे जायकवाडी तसंच मुळा प्रकल्पातील गाळ काढण्यात येणार. अमरावतीच्या बडनेरा येथील रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम पूर्ण झाले तरी केवळ प्रशासकीय अनास्थेमुळे त्याचं लोकार्पण रखडले. त्यामुळे पूल तातडीने सुरू न झाल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट वतीनं छत्रपती संभाजीनगरच्या केंब्रिज चौकात भव्य आंदोलनाची हाक देण्यात आली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. आंदोलनाचं नेतृत्व सुप्रिया सुळे, खासदार आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि हर्षवर्धन सपकाळ हे करणार आहेत. त्यांना जर दिल्लीला पावसानं मुंबईबरोबर धरण क्षेत्रात सुद्धा समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा तळ गाठू लागलेला आहे. 7 धरणांमध्ये केवळ 7% पाणीसाठा शिल्लक राहिला. समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे राज्यातील पाणी संकट गंभीर होत चालले. जलस्रोतही कोरडे ठाक पडू लागले. तीव्र पाणी टंचाईमुळे राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये 1200 पेक्षा जास्त टँकरद्वारे पाणी पुरवलं जात आहे. कल्याण बेतुरकर पाडा परिसरात रस्त्याच्या कडेला गटाराचं काम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन लिकेज झाली आहे. यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात होतं. तरीही पाणी गळतीकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नक्षत्रवाडी पंप हाऊस येथील स्लॅबला गळती लागल्यानं नवीन पाणीपुरवठा योजना बंद झाली. त्यामुळे शहराला मिळणारं 25 ते 30 MLD वाढीव पाणी 4 दिवसांपासून बंद झाले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पुन्हा पाणीपुरवठा 10 ते 12 दिवसाआड होण्याची शक्यता आहे. मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले आणि नालेसफाईची पोलखोल झाली. महापौर ऋतू तावडे पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा त्यांच्या पुढ्यातच पालिकेचा अधिकारी गटारात पडला. मुंबईच्या तुंबईवरून विरोधक आक्रमक झाले आणि त्यावर निवेदन करण्याची मागणी विरोधी सदस्यांनी केली. नंदुरबार शहराला उपनगरांशी जोडणारा आणि वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने रेल्वे विभागानं 3 कोटी रुपये खर्चून उभारलेला रेल्वे बोगदा पुन्हा एकदा चर्चेत आला. पावसाळ्यात या बोगद्यात वारंवार पाणी साचत असल्यानं नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. छत्रपती संभाजीनगरच्या विमानसेवेला अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाची मोठी झळ बसली आहे. संभाजीनगरहून गोवा आणि हैदराबादची दुपारची नियमित विमानसेवा आगामी 3 महिन्यांसाठी स्थगित करण्यात आली. यामुळे शहरातून होणारी विमानाची उड्डाणं 9 वरून थेट 7 वर आली. छत्रपती संभाजीनगर विभागातील 34,000 विद्यार्थ्यांपैकी केवळ 1,49,000 विद्यार्थ्यांनी 25 जूनपर्यंत प्रवेश निश्चित केला. त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून ओपन टू ऑल ही विशेष फेरी सुरू करण्यात होते. विद्यार्थ्यांसाठी ही खुली फेरी आधार ठरणार आहे. यवतमाळच्या तनुश्री कडूची भारतीय महिला हॉकी संघात स्थान तिनं मिळवलं. 5 जुलै ते 14 जुलै इंग्लंडमध्ये होणाऱ्या हॉकी स्पर्धेसाठी तनुश्रीची भारतीय संघात निवड झाली. भारतीय हॉकी संघात स्थान मिळवणारी तनुश्री जिल्ह्यातील पहिलीच महिला हॉकीपटू ठरली. अहिल्यानगर इथं वटपौर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका यांनी महिलांना वटवृक्षाचं वाटप केलं. गेल्या काही महिन्यांपासून उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून पालकमंत्री ग्रीन सिटी अभियान राबवलं जात होतं. याच अभियानाच्या माध्यमातून सुप्रिया जाधव यांनी महिलांना वटवृक्षाची वाटप करून पर्यावरण संरक्षण करण्याचा संदेश दिला. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील ऐतिहासिक अमृत कुंडांच्या तळाशी असलेलं शिवलिंगाचं अनेक वर्षानंतर प्रथमच दर्शन झालं. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणकडून संवर्धनाच्या कामांतर्गत अमृत कुंडातील पाणी उपसून स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतेदरम्यान कुंडाच्या तळाशी असलेले शिवलिंग स्पष्टपणे दिसून आले. संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचा शिरपूर येथील मुक्काम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. पालखीचं आगमन होताच भाविकांनी टाळ मृदंगाच्या गजरात आणि गणगण गणात बोतेच्या जयघोषात उत्स्फूर्त स्वागत केले. दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली.
पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी गोंदियाचे नगराध्यक्ष यांनी एक अनोखा संकल्प केला. आषाढी वारीच्या निमित्तानं ते गोंदियाहून थेट पंढरपूरपर्यंत सायकलनं प्रवास करणार आहेत. गोंदिया जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस पडू द्या अशी विठुराया चरणी प्रार्थना करणार. मध्य रेल्वेच्या महसुलात लक्षणीय वाढ झालेली. आर्थिक वर्ष 2026-27च्या मध्ये भाड्याव्यतिरिक्त उत्पन्नात लक्षणीय वाढ नोंदवली. मे 2026 अखेर मध्य रेल्वेने 20 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं आमणे आणि दक्षिण मुंबईला जोडणारा नवीन जोडरस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. समृद्धीवरून येणाऱ्या वाहनांना आमणेवरून थेट दक्षिण मुंबईत अतिजलद जाता यावं यासाठी हा निर्णय घेतला. त्यामुळे आमणे ते दक्षिण मुंबई एका तासात अंतर पार करता येईल. चर्चगेट प्रभादेवी मार्गावर उपनगरीय लोकलसाठी स्वतंत्र भूमिगत रेल्वे बोगदा बांधण्यात येणार आहे. बोगद्यामुळे उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीचं विभाजन करून विद्यमान मार्गावर ताण कमी करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. मरीन ड्राईव्ह येथील समुद्रातून आता सी प्लेनचं उड्डाण होताना दिसणार आहे. नरिमन पॉईंट इथं उभारण्यात येणाऱ्या मरीना प्रकल्पात सी प्लेनही उतरवण्याची सुविधा दिली जाईल. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी केंद्राच्या पर्यावरण विभागाकडे पाठवलं जाणार आहे. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गासाठी मरीन ड्राईव्ह इथं जवाहर बालभवन भागात रस्त्याचा विस्तार करावा लागणार. यासाठी दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी 13 मार्गिकांचा रस्ता उभारण्याच्या कामाला हिरवा कंदील मिळाला. त्यानुसार आता या भागात सेवा वाहिन्या हलवण्याच्या कामाला सुरुवात झाली. मुंबई महापालिकेला नवीन भव्य सभागृह मिळणार आहे. महापालिका मुख्यालयासमोर जिमखान्याच्या जागेवर आधुनिक सोयीसुविधेचं नवीन भव्य सभागृह असेल. लोकप्रतिनिधींची वाढती संख्या आणि आधुनिक सोयीसुविधांचा अभाव लक्षात घेता हे अत्याधुनिक सभागृह उभारण्यात येईल. पिंपरी चिंचवड महापालिका पाणीपुरवठा महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी तब्बल 550 कोटी रुपयांच्या ठेवी मोडणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. ठाणे, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, नांदेड, हिंगोली आणि परभणी इथं मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका पाऊस आणि वारं वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पर्यटन नगरी लोणावळ्याला पावसानं चांगलंच झोडपून काढले. लोणावळ्यातील मागील 24 तासात तब्बल 131 मिलीमीटर पाऊस बरसला. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मात्र लोणावळ्यात यंदा आतापर्यंत अवघा 393 मिलीमीटर इतकाच पाऊस झालाय. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत तब्बल 1885 मिलीमीटर इतका पावसाची नोंद झाली. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे सोलापुरात मुस्लिम समाजानं सामुदायिक नमाज पठण केलं. पावसासाठी प्रार्थना करत पावसासाठीची विशेष नमाज अदा करण्यात आली. भंडाऱ्यातील कोका वन्यजीव अभयारण्यालगतच्या बफर क्षेत्रात वन जमिनीवर करण्यात आलेल्या मोठ्या अतिक्रमणावर वन विभागानं धडक कारवाई केली. वन विभागानं वन अधिकारी सूरज गोखले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशानुसार बुलडोजर चालवून अतिक्रमण हटवण्यात आलं. अकोल्यात चाकूच्या धाकानं लुटणाऱ्या 3 जणांना अटक केलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली. पोलिसांनी या कारवाईत आरोपींकडून 3 दुचाकींसह 2,17,000चा मुद्देमाल जप्त केला. नाशिकच्या नवीन सिडकोतील राणा प्रताप चौकाजवळ चोरट्यांनी 2 चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. या प्रकरणी 6 संशयितांना अंबड पोलिसांनी अटक केली. घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. नाशिकच्या सिडको परिसरात सराफ दुकानात बनावट अंगठी ठेवून सोन्याची अंगठी चोरण्याचा प्रयत्न महिलेनं केला. दुकानातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे महिलेचा डाव फसला. संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. येवला शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली. शहरातील देवीखुंड परिसरातील 2 मेडिकल चोरट्यांनी फोडलेली आहे. दरम्यान मेडिकलमधून काय चोरी झालं याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मात्र चोरट्यांना तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी मेडिकल मालकांनी केली.